नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये एक अशी असावी आलेली आहे की ज्यांच्याकडे एक महिला नेतृत्व म्हणून पाहिलं जातं, कठीण परिस्थितीमध्ये अतिशय खंबीरपणे उभं राहत त्यांनी फार मोठी जबाबदारी स्वीकारली. मुलांचं शिक्षण, त्यासोबतच एक लेगेसी जी त्यांनी कॅरी फॉरवर्ड केली आणि त्यासोबतच राजकारणामधलं जे त्यांचं घराणं होतं त्याला देखील एक साजेसं काम गेल्या काही काळामध्ये त्यांच्याकडून होताना आपण पाहिलं. नुकतंच त्यांनी भाजपमध्ये त्यांचं आगमन झालं आणि त्या काळामध्ये स्वतःची आमदारकी देखील मागे टाकत एका ध्येयासाठी किंवा एका विचारासाठी त्यांनी भाजपमध्ये त्या आल्या आणि नुकत्याच झालेल्या परिषदेच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा त्या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा एकदा त्या स्थानावर त्या प्रस्थापित झाल्यात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण ओळखलंच असेल. आपण प्रज्ञा सातव यांच्याबद्दल बोलतोय. आमदार प्रज्ञा सातव आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार. राजीव सातव यांची एक लेगेसी त्यांच्यासोबत कायमच आहे, पण ही लेगेसी असताना देखील स्वतःचं नेतृत्व देखील काही काळामध्ये त्यांनी सिद्ध केलेलं आहे. एक सक्षम महिला, खंबीर महिला म्हणून त्या पुढे आलेल्या आहेत. कुटुंबाची जबाबदारी, पक्षाची जबाबदारी आणि त्यासोबतच काम, अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत जाणं आणि महिलांना सक्षमीकरण यासाठी म्हणून सतत तुम्ही झटताना गेले काही काळ आम्ही पाहिलेला आहे. या काळामध्ये ताई तुम्ही एक निर्णय घेतलात, तुम्ही पक्ष बदललात, तुम्ही भाजपमध्ये आलात, अगदी आमदारकी देखील तुम्ही मागे टाकलीत आणि आता जेव्हा पोटनिवडणूक झाली त्यात तुम्ही पुन्हा एकदा त्या स्थानी विराजमान झालेलं आहे. मागे वळून बघताना कसं वाटतं? आज 18 डिसेंबर रोजी मी पक्ष सोडून भाजप परिवारामध्ये मी सहभागी झाले. तेव्हापासून आतापर्यंत मी भाजपची कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि अचानकच 2 दिवसापूर्वी मला कळालं की पुन्हा एकदा मला कॉन्स्टिट्यूशनल पदावर MLC माझी तिसऱ्यांदा मला मिळत आहे आणि भाजपकडून एवढ्या लवकर त्यांनी मला या पक्षामध्ये सामावून घेतलं आपलंसं वाटत आहे इथे. आणि मागे वळून पाहत असताना आज असं वाटतंय की मी जे काही मागची जी शिदोरी अनुभवाची होती आणि सातव साहेबांसोबत जे मी काम केलेलं आहे त्याचा आज चीज झालेला आहे आणि योग्य पद्धतीने झालेलं आहे. म्हणजे आता इथून पुढे मला काम करणं आणि सक्षम पद्धतीने काम करणं अजून सोपं जाणार आहे. राजकारणात येण्यापूर्वीचं आयुष्य कसं होतं, बालपण, शिक्षण याच्याबद्दल नक्की आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. आता बरीच वर्ष लुटून गेलेली आहे. लहानपणापासून म्हणजे अगदी अभ्यास एका अभ्यास आणि त्या काळामध्ये जर तुम्ही बघाल म्हणजे आत्ताची मुलं आणि तेव्हाची मुलं, तेव्हा असे आउटडोर गेम्स वगैरे त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट असायचं. आमच्या काळामध्ये काही मोबाईल वगैरे अशा विषय काही नव्हते. त्याच्यामुळे शाळेत जायचं, शाळेतून घरी आलं की अगदी पटकन ते दप्तर फेकायचं, मम्मी भूक लागली आहे काहीतरी पटकन खायचं. ते पण आपलं जे घरगुती, हल्ली खूप स्नॅकी पद्धती आलेल्या आहे, बर्गर, पिझ्झा, तेव्हा तसं नसायचं. तर पटकन मम्मी संध्याकाळी काहीतरी पटकन बनवून द्यायची, ते खायचं आणि खेळायला जायचं. आणि खेळून झालं की इतकं खेळात आम्ही मग्न असायचो त्यावेळेस की मग आई वगैरे घरी ओढून घेऊन यायची की चला आता 8 वाजत आले, पप्पा ऑफिसमधून येतील असं, आणि अभ्यास करायचा आहे. तर असं ते लहानपण होतं. आणि अभ्यासातही खूप तेव्हाची वेगळीच मजा होती अभ्यासाची त्या काळामध्ये. तेव्हा काय ऑनलाईन एज्युकेशन नसायचं, बाकी ह्या सगळ्या पद्धती नसायच्या. आणि मग अभ्यास करत करत त्यावेळेस मी 10वी झाली, 12वी झालं. 12वी नंतर मी मेडिकलमध्ये MBBS मध्ये एज्युकेशन घेतलं. आणि म्हणजे त्यावेळेस शिक्षण हा एक खूप विषय मोठा मानला जायचा की शिक्षण घेतलं पाहिजे आणि मुलींना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी माझ्या वडिलांची फार इच्छा असायची. आणि म्हणून त्यांनी म्हणजे आधी तू शिक्षण घे, पायावर उभी हो, मग तुला पुढे आयुष्यात कुठेही तू काम करू शकते. आणि ते आज खरोखरच मला वाटतं की मला कामी आलंय आज ते माझ्या वडिलांचे, आई वडिलांचे ते शब्द. आणि मग ते शिक्षण घेतल्यानंतर मग पुढे मी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग पहिले मी पश्चिम महाराष्ट्रातनं, मी नाशिकची मूळची, आणि लग्न झाल्यावर मी हिंगोलीकडे आली. मग हिंगोलीत अगदी ते गावामध्ये एक छोटंसं गाव होतं आमचं, कळमनुरी. आणि त्या गावामध्ये अक्षरशः म्हणजे 25 वर्ष मागे वळून जर बघितलं तर सोयी सुविधा काही नसायच्या. आणि म्हणजे आता लिटरली कुठलीही गोष्ट अवेलेबल सुद्धा नसायची.
तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे नाशिकहून येताना जवळजवळ 7-8 बॅग्स वगैरे भरून सामान घेऊन मी इकडे यायची, कारण इकडे काही अवेलेबलच होत नसायचं गावाकडे. तर असा तो काळ होता. आता खूप काळ बदललाय, आता खूप डेव्हलपमेंट झालेली आहे आता. पण मागे वळून पाहताना हे सगळे दिवस आज तुमच्यामुळे जरा आठवलं मला. पण तुमची आणि राजीवजींची पहिली भेट कशी झाली होती आणि लग्न करण्याचा निर्णय कधी घेतलात? पहिली भेट म्हणजे जी आपली रेग्युलर महाराष्ट्रीयन जी पूर्वीची पद्धत होती, चहा पोह्यांचा कार्यक्रम असायचा आणि बघायला यायची मंडळी. तर अशा पद्धतीनं ते आले होते आमच्याकडे घरी आणि त्यावेळेसच आमची पहिली भेट झाली होती. आणि त्या दिवशीच पाहता क्षणीच त्यांनी सांगितलं होतं की तुझा होकार असेल तर मला हे लग्न करायचंय. तर अशा पद्धतीनं मग पुढे हे चर्चा सुरू झाली आणि मग त्याचं रूपांतर पुढे मग आमच्या लग्नामध्ये झालं. त्या काळातल्या काही आठवणी, कारण त्यावेळी तुम्ही नाशिकच्या म्हणजे एक पूर्ण म्हणजे भाजीपासून सगळ्याच गोष्टी, भाषा, सगळ्याच गोष्टी बदलतात नाही म्हटले तरी. तर मग नाशिकचं एक वेगळेपण आहे आणि हिंगोलीमध्ये ऍडजस्ट होताना असं म्हणजे कसं जाणवलं, किंवा त्यावेळी राजीवजींनी पण सांगितलं असेल की असं असं घर आहे किंवा असं परिवार आहे, असं कामाचा एक व्याप आहे, तर काय जाणवलेलं त्या काळात? सुरुवातीचा काळ खूप कठीण होता, कारण पूर्ण मॉडिफिकेशनच होतंय, शहराकडून गावाकडे येणं. आणि जसं तुम्ही म्हटले की खाण्याच्या पद्धती, ह्या पद्धती तिकडच्या नाशिककडचं आणि इकडचं मध्ये फार, इकडे खूप स्पायसी फूड असतं किंवा वेगळ्या पद्धतीचं सगळं असतं. तर पहिले ऍडजस्ट व्हायला खूप डिफिकल्ट गेलं. पण राजीवजींची साथ होती आणि ते सोबत आहेत, हीच भावना माझ्यासाठी खूप मोठी होती. आणि त्याच्यामुळे मी असं पटकन ऍडजस्ट झाली. असं मला म्हणजे पहिल्या दिवसापासूनच त्यांनी असं कधी जाणवूच दिलं नाही की मी सासरी आलीये. म्हणजे ही वॉज अ जेम ऑफ अ पर्सन. म्हणजे माझं लग्न झालं तर पहिल्या दिवशी विदाईच्या वेळेस म्हणजे मी रडली तर ते सुद्धा रडले. दिस वॉज द पोझिशन. आणि पहिल्या दिवसापासून त्यांनी मला इतकं छान सांभाळलं की मला असं वाटलंच नाही की मी सासरी आहे म्हणून. आणि म्हणून मग त्यांच्यामुळे मला खूप सोपं गेलं तिथे राहणं. आणि मग हळूहळू काळ कसा लोटत गेला पुढे आणि इतकी वर्ष कुठे मागे निघून गेली कळालंच नाही. राजीवजींच्या प्रवासात सुद्धा तुम्ही त्यांना खूप साथ दिलेली, म्हणजे त्यांचं सुद्धा ट्रॅव्हलिंग मला वाटतं होत होतं आणि मेजरली आम्ही त्यांना दिल्लीत पाहायचो. तर अशा काळामध्ये मतदारसंघ सांभाळणं किंवा हिंगोली सांभाळणं, जिल्ह्याकडे लक्ष देणं, घराकडे लक्ष देणं, मुलांकडे लक्ष देणं, हे कसं सांभाळत होतात त्या काळात? 2002 मध्ये आमचं लग्न झालं आणि तेव्हा त्यांना पंचायत समितीपासून सुरुवात करायची होती. मग तर पंचायत समिती इलेक्शन्स मध्ये मग जो प्रचार असेल हे असेल तेव्हा माझ्यासाठी खूप नवीन होतं. परंतु तुमच्या घरची पार्श्वभूमी तशी राजकीय नव्हती, नॉन पॉलिटिकल. इकडे येऊनच मी पहिल्यांदा पॉलिटिक्स बघितलं. तर ते सगळं खूप नवीन होतं माझ्यासाठी की जाऊन प्रचार करणं, गावागावात जाणं, ते पण इतक्या छोट्या छोट्या विलेजेस आहेत आमच्या इकडे हिंगोली भागाकडे. आणि पंचायत समितीमध्ये तुमच्याकडे फक्त ते 6 ते 8 विलेजेस असतात. तर तेवढ्या विलेजेसमध्ये जाणं, प्रचार करणं, परत दिवसा रात्री परत ते सगळं करून पुन्हा घरी यायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी जायचं. पण मग नंतर जेव्हा तो सक्सेस मिळाला पंचायत समिती आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद दिसला, तो देन आय फेल्ट की दिस इज, इफ ही इज हॅपी इट इज समथिंग गुड. कारण मला तेवढं फार काही कळायचं नाही तेव्हा. आणि नंतर मग ते 2007 मध्ये जिल्हा परिषदेला गेले. नंतर 2009 मध्ये मग तेव्हा जेव्हा ते 8 मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष झाले, तो दॅट टाइम काय झालं, त्यांना पूर्ण महाराष्ट्र फिरावा लागला. सो बाय दॅट टाइम आय वॉज रेडी देअर. ते म्हणे आता 1 वर्ष तुला इथे सांभाळायचंय, कारण 9ला मला आमदारकी लढायची म्हणे, पण मला महाराष्ट्र पण फिरावं लागणार, त्याच्यामुळे आता तू इथे सांभाळ. आणि मग ते वर्ष माझ्यासाठी खूपच चॅलेंजिंग होतं. म्हणजे वर्षभर मी तेव्हा फुल केलं 2008-2009. आणि मग 9ला जेव्हा ते आमदार झाले आणि त्याच्यानंतर त्यांना लगेच 2010च्या फेब्रुवारीमध्ये ही वॉज इलेक्टेड ॲज द IYC प्रेसिडेंट. मग त्यांचा प्रवास सुरू झाला ह्या राज्यातून त्या राज्यात. सकाळी फोन केला तर तामिळनाडूला असायचे, संध्याकाळी केरळला असायचे, दुसऱ्या दिवशी हरियाणा, तिसऱ्या दिवशी पंजाब. सो इट वॉज व्हेरी स्ट्रेंज. आणि मग कधीतरी एक 8-10 दिवसाने घरी यायचे ते कळमनुरीकडे. तर म्हणजे बॅक होमला मला पूर्ण मतदारसंघ मी सांभाळायची, कारण तोपर्यंत सवय झाली होती.
आणि ते तोपर्यंत मुलगा माझा होता आणि एक मुलगी पण जन्माला आली होती. आणि मग नंतर मी मग ह्या सगळ्यातच गुंतून गेली. बट देन आय एन्जॉयड माय दॅट काइंड ऑफ वर्क ऑल्सो टू बी अ सपोर्ट, बॅक सपोर्ट फॉर माय हजबंड. आणि आनंददायी प्रवास झाला सगळा. राजीवजी ज्यावेळी सोडून गेले सगळ्यांना, त्यावेळी तो एक धक्का सगळ्यांनाच बसला होता की फार कमी वयामध्ये, आणि त्यांचं असं काही होईल असं कोणाच्या ध्यानीमनी किंवा असं कधी वाटलं नव्हतं, आणि धक्काच होता तो सगळ्यांसाठी. राजीवजींच्या निधनानंतरचा जो काळ होता तो तुमच्यासाठी, मुलांसाठी नक्कीच कठीण होता. त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बाजूला थोडंसं ठेवून पुन्हा सार्वजनिक जीवनामध्ये येऊन काम करणं हे किती कठीण होतं? कठीण तर खूप होतं, कारण अचानकच ते गेले. आणि ते गेल्यानंतर म्हणजे मी तर लिटरली कोलॅप्सच झाली होती. 2 ते 3 महिने तर मला काही समजतच नव्हतं, अशा पद्धतीनं झालं होतं माझी हालत. पण नंतर 2ही लेकरं होते आणि मग मी पुन्हा स्टँड होत नाहीये, तर मग मुलं सुद्धा कोलॅप्स व्हायला लागले की. अँड मग मला कळालं की नाही, असं चालणार नाही. आता मला इथून पुढे यांच्यासाठी तरी आय हॅव टू बी स्ट्रॉंग अँड आय हॅव टू डू समथिंग. आणि मग मी पुन्हा एकदा काम सुरू केलं. आणि राजीवजी असताना मी बाकी सगळं तिथलं बिझनेस असेल, ॲग्रिकल्चर असेल, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असेल, बाकी आमचा जो सगळा पसारा होता तिथला, ते मी सगळं बघतच होती. त्याच्यामुळे जड काही गेलंच नाही मला. पण नंतर जे पॉलिटिकली सुद्धा मला हँडल करावं लागलं सिंगल हँडेड, त्याच्यात थोडं जड गेलं. बट देन चालू ठेवलं, काम चालू ठेवलं. आणि बाकी मग परमेश्वराने साथ दिली आणि त्याच्यामुळे आज इथपर्यंत मी आहे. घरच्या मंडळींनी त्या काळामध्ये कशी साथ तुम्हाला मिळाली, किंवा राजकीय प्रवेशाला त्यावेळी पाठिंबा दिलेला का ज्यावेळी असा तुम्ही? हो, घरची मंडळी म्हणजे एकतर आमच्या सासूबाई होत्या, तर शी वॉज व्हेरी सपोर्टिव्ह. शी वॉज ओल्ड. त्या म्हणे मी फार काही करू शकत नाही, पण मी तुझ्या पाठीशी आहे, मी घरात आहे, तू काम करत राहा, मी नेहमी तुला सपोर्ट करेल. त्यानंतर माझ्या गावाकडे आमची सगळी सासरची मंडळी आहेत, आमच्या साहेबांच्या आत्या आहेत, काका आहेत, सगळे विषय आहेत. तर ते कधी म्हणजे हाकेच्या अंतरावर आहेत. मी कधी त्यांना बोलवलं तर ते सगळे धावून येतात मला मदत करण्यासाठी. त्याच्यामुळे तो काही फार त्रास मला गेला नाही. आणि बाकी पूर्ण हिंगोलीतले आमचे आता म्हणजे जवळजवळ 25 वर्ष तिथे राहिल्यामुळे बरीचशी लोक आर फॅमिली टू अस, असे परिवारासारखेच आहेत. त्याच्यामुळे फार काही अडचण गेली नाही तिथे राहत असताना. एक आई, एक लोकप्रतिनिधी असा म्हणजे ही तारेवरची कसरत करताना किती दमछाक झाली, किंवा अजूनही होते? दमछाक होते, पण आता ते एक सवयीचा भाग झालेला आहे. आता आणि ईश्वराने सुद्धा महिलांना काहीतरी एक उपजत अशी शक्तीच दिलेली असते, कारण ज्याला जे काम करावं लागतं त्या कामासाठी त्याला तयारच केलेलं असतं असं मला वाटतं. एव्हरी फिमेल, आय थिंक इव्हन तुम्ही पण या सगळ्यातून जातातच. तर महिलांना पुरुषांपेक्षा देव अधिकचं काहीतरी शक्ती देतो. आणि म्हणून मग आपल्याला घर सांभाळत असताना, लेकरंही सांभाळत असताना, आणि बाकी बिझनेस सांभाळत असताना, आणि आता हे चौथं पॉलिटिक्स सुद्धा आलंय, पण तरी आता हे इवन दो इट इज अ सर्कस, बट नाव आय एम एबल टू हँडल इट व्हेरी इझिली अँड आय डोंट माइंड इट. आय एन्जॉय डुईंग इट. बरं, हिंगोली आणि मराठवाड्याच्या राजकारणामध्ये, मराठवाड्याचं राजकारण हे स्वतः फार असा चर्चेचा आणि संशोधनाचा विषय आहे खरं तर. पण त्या राजकारणामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करताना आणि जुन्या कार्यकर्त्यांना त्यांच्यामध्ये एक एक्सेप्टेबिलिटी तुमच्याबद्दल निर्माण करताना, किंवा कसं, म्हणजे तो एक फेज होती ती? ऍक्च्युली मी 2002 पासूनच ह्या सगळ्या लोकांसोबत काम करत असल्यामुळे ते ऍक्सेप्टेबिलिटी हा विषयच आला नाही. म्हणजे आमच्या आईसाहेबांच्या वेळेसचे कार्यकर्ते असतील, त्याच्यानंतर हे आमच्या सोबतचे जे होते सातव साहेबांसोबत माझ्यासोबत काम केलेले ते सगळे आहेत. आणि आमची टीम, आम्ही तेव्हापासून असे सोबतच काम करत आलेलो आहे. त्याच्यामुळे असा वेगळेपणा काही जाणवला नाही. आणि ते कंटिन्यू राहत गेलं. उलट साहेब गेल्यानंतर सुद्धा या सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. आणि मग ते सगळ्यांनी आग्रह धरला की ताई कुठेतरी तुम्हाला आता आलं पाहिजे आणि हे सगळं सूत्र तुम्ही हातात घेतली पाहिजे. तर त्यांच्या आग्रहाखातर पण मी आली ऍक्च्युली. त्याच्यामुळे ते खूप इझिली सगळं मॉल्डिंग झालं, खूप डिफिकल्ट नाही गेलं हे. राजीवजी आणि तुमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये साम्यता कुठली आहे आणि वेगळेपण कुठले?
वर्किंग स्टाईल मध्ये? वर्किंग स्टाईलमध्ये ऍक्च्युली जर तसं पाहिलं तर त्यांनी त्यांच्यासोबत ट्रेनिंग घेऊन जो काय अनुभव आला त्या अनुभवाची शिदोरी घेऊनच मी पुढे जात आहे. कारण पॉलिटिकली मला ते आय वॉज व्हेरी ब्लँक वेन आय स्टार्टेड इन 2002. पण त्यांच्यासोबत शिकत शिकतच मी पुढे आली. त्याच्यामुळं बरंचसं त्यांच्यासारखंच आहे. फक्त थोडंसं एक लक्षात येईल की त्यांचा स्वभाव खूपच असा मृदू होता. ही वॉज अ व्हेरी स्वीट स्पोकन पर्सन. परत खूप फ्रेंडली होते आणि खूप अवेलेबिलिटी असायची, खूप नेहमी लोकांमध्ये असायचे. तर एक महिला म्हणून किंवा एक हे म्हणून थोडंफार कुठेतरी रेस्ट्रिक्शन्स येतात किंवा त्यांचं दिवस रात्र काम चालू असतं. मी समजा रात्री 10, 11, 12 वाजेनंतर आय हॅव टू स्टॉप अँड अगेन स्टार्ट इन द मॉर्निंग. तर असे डिफरन्सेस येतात. मला हे नक्की जाणून घ्यायला आवडेल की ही वॉज अ गुड ओरिएटर. त्यांची भाषणं किंवा त्यांचे मुद्दे मांडण्याची पद्धत त्यांची एक वेगळी शैली होती. ज्यावेळी तुम्ही सभागृहामध्ये गेलेला होतात, जेव्हा तुम्ही विधान भवनामध्ये आलात आणि आमदार म्हणून तुमचे विषय किंवा जिल्ह्याचे विषय मांडायला लागलात, तर पहिल्या भाषणाची आठवण होते का? की कसं होतं पहिलं भाषण आणि किती म्हणजे तयारी केली होती? धाकधूक वाटत होती की कसे कसे बोलणार आहे मी? हो, नाही, काय झालं पहिल्या भाषणात म्हणजे मी ते ऑन द फर्स्ट डे ओनली शपथ घेतली आणि नंतर मी बसली आणि नंतर मधल्या पिरियड मध्येच तो शक्ती कायदा त्या दिवशी येणार होता आणि आमच्याकडे मी एकच महिला होती त्यावेळेस महाविकास आघाडीत. आणि मग ते मला पटकन म्हणे, ताई तुम्हाला थोड्या वेळात बोलायचंय, आता ह्याच्यावर तुम्ही काहीतरी बोला. तर मी म्हटलं ठीक आहे. देन आणि थोड्या वेळातच मग परत माझं नाव पुकारलं गेलं आणि मला उठवलं. त्याच्यामुळे ते काही फिलिंग विषय पटकन उभं राहून बोलण्याला सुरू करावं लागलं. आणि मग एरवी मी जे काही महिलांबद्दल जे काम केलेलं असायचं, महिला दिनामध्ये जे काही माझी भाषणं असायची, सो ते सगळं असं इनबिल्ट होऊन जातं ना तुमच्या मेमरीज मध्ये. देन आय जस्ट स्टूड अप अँड आय स्पोक दॅट. त्या दिवशी सगळं ते महिला शक्तीच्या बद्दल, या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तसे 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 नमो नमः. अँड देन आय जस्ट स्टार्टेड ऑल दॅट. आणि थोडा वेळ 2 मिनिटं भाषण झालं की ते विरोधी पक्ष उठले, ते हंगामा सुरू झाला, ते इकडे सुरू झालं. आय हॅव टू टेक द हेडफोन. ते सुरू ठेवा म्हणे, ताई तुम्ही बोलत राहा, ताई थांबू नका, ताई सभापती साहेब म्हणे ताई थांबायचं नाही, बोलत राहा. मी ते लावलं, मी बोलत राहिले. सो असं माझा फर्स्ट डे खूपच असा घडामोडींचा झाला. अँड पण मग ते पहिल्या दिवशीच असं झाल्यामुळे मग नंतर कॉन्फिडन्स लेवल एकदम चांगली हाय गेली. आणि मी माझ्या स्कूलिंग टाइम मध्ये अनेक एज्युकेशन कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घ्यायची, तर त्याच्यामुळे मग मला ते सवय होती. आणि इकडे 2002 पासून जे काही मी काम केलं, तर प्रचार दरम्यान परत कुठल्या जयंत्या पुण्यतिथ्या, तर बऱ्यापैकी ते मला अटेंड करावं लागायचं. त्याच्यामुळे त्या भाषणांची अशी सवय होऊन गेलेली होती. सो देन दॅट वॉज नॉट रिअली डिफिकल्ट फॉर मी. हिंगोलीच्या विकासासाठी तुमच्यासमोर काय असं विजन आहे की इथं काम होणं आवश्यक आहे या मुद्द्यांवर? हिंगोलीमध्ये एक जर आपण बघितलं तर हिंगोली हा नाव उद्योग जिल्हा आहे. तिथं उद्योग निर्माण करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून युवकांच्या हाताला काम मिळू शकतं. त्याच्यामुळे विविध पद्धतीने तिथे उद्योग आणता येतील का, म्हणजे आमच्या नेत्यांच्या माध्यमातून, देवाभाऊंच्या माध्यमातून, जेणेकरून युवकांना, महिलांना तिथे हाताला काम मिळू शकतं, बेरोजगारांना. हा पहिला विषय राहील जो आम्ही हाताळू. दुसरा म्हणजे आमचा शेतकरी, आमचा बळीराजा तिथं हिंगोली जिल्ह्यामध्ये बघितलं तर खूप बॅकफ्रंटला आहे शेती. जसं पश्चिम महाराष्ट्र इकडे तिकडचा शेतकरी हा खूप सधन आहे, पण आमच्या भागामध्ये तसं नाही. सिंचनाचा खूप मोठा अवशेष आहे. त्याच्यामुळे तो सिंचनाचा अवशेष भरून काढणे, ठिकठिकाणी बंधारे निर्माण करणे, अशा वेगळ्या विविध पद्धतीवर सुद्धा आम्हाला बळीराजासाठी काम करायचं आहे. त्यानंतर शिक्षणासाठी सुद्धा, मुलांच्या शिक्षणामध्ये सुद्धा आमच्या भागाकडची मुलं थोडीशी मागे आहे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा. तर शिक्षणामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना कसं पुढे नेता येईल ते बघायचं आहे. आणि महिला सक्षमीकरण हा खूप मोठा विषय आहे. महिलांना तिथं सक्षम करणं, बचत गटाच्या माध्यमातून असेल, इथे इतर विषयांच्या माध्यमातून असेल, त्याच्याकडे पण मी लक्ष देणार आहे. नेहमीच असं म्हटलं जातं की राहुल गांधींचे फार निकटवर्तीय होते राजीव सातवजी. त्यांच्या निधनानंतर तुम्ही परिषदेवर गेलात, पण मग नेमकं त्यानंतर असं काय घडलं होतं की तुम्हालाही तो अनरेस्ट जाणवला किंवा ती गरज जाणवली की आता काहीतरी निर्णय घ्यायचा आहे? तर नेमकं असं त्या काळामध्ये काय घडत होतं?
प्रादेशिक लेवलवरती प्रचंड तिथे म्हणजे मीच नाही, बऱ्याच लोकांच्या बऱ्याच कडून तुम्हाला हे अपडेट्स येत असतील, तर नथिंग इज गोइंग वेल देअर. आणि तो अनरेस्टमुळे आज बरीच लोक काँग्रेस पक्ष सोडून जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून मीही तो पक्ष सोडला. प्रदेश अध्यक्ष असतील आमचे काँग्रेसचे हर्षवर्धन दादा, त्यांचा पण तेवढा समन्वय नसायचा आणि म्हणजे जिल्हा सक्षमीकरण करण्यासाठी, बळकटी करण्यासाठी ज्या पद्धतीनं आम्हाला जिल्हा बिल्ड करायचा असेल पण तेवढा त्यांचा सपोर्ट मिळत नव्हता किंवा फ्री हँड मिळत नव्हता. आणि सो देन इट वॉज डिफिकल्ट टू वर्क. आणि खरोखरी जो काम करणारा नेता आहे, ज्याच्या पाठीमागे जनमत आहे, अशा लोकांना तुम्ही सपोर्ट दिला पाहिजे, स्ट्रॉंग राहिले पाहिजे. तर तशा पद्धतीचं वर्किंग नाही आहे प्रदेश काँग्रेसमध्ये. अँड सो त्या कारणाने मी पक्ष सोडायचा निर्णय घेतला. राजीव सातव यांचं नेतृत्व, संघटन शक्ती आणि कार्यकर्त्यांची नाळ याच्यामुळे हिंगोलीकरांचं त्यांच्यावर अपार प्रेम होतं. आणि मला असं वाटतं की राजीव सातव हे व्यक्तिमत्व तसं पॅन इंडिया एक्सेप्टन्स होता त्यांना. अनेक तरुणांना त्यांनी त्या त्या काळामध्ये संधी दिली होती आणि देश पातळीवर अनेक ठिकाणी, अनेक राज्यांमध्ये त्यांचा एक खूप दांडगा असा संपर्क होता. तुम्हाला असं वाटतं का की आता भाजपमध्ये तुम्ही आलात, त्याच्यानंतर तुमचं काम चालू होतं, तर ही जी नाळ आहे ही तशीच कार्यकर्त्यांच्या सोबतची, ही तशीच कंटिन्यू आहे? हो, ती अजूनही कंटिन्यू आहे. म्हणजे मला अजूनही आजही मी आता पुनश्च एकदा माझं नॉमिनेशन झालं, पण ती सगळी जी लोक होती अपार्ट फ्रॉम पार्टी सोडून, ती सगळी काही काँग्रेसमध्ये असतील, बरीचशी आहे ती भाजपमध्येही आली, इतर पार्टीतही गेलेली, पण बऱ्याच लोकांचे फोन आले, सगळ्यांना म्हणजे मनोमन खूप आनंद झाला त्यांना. त्यांनी मला अभिनंदनही केलं अँड दे वेर व्हेरी हॅपी. परत बरीचशी लोक मला भेटायलाही येऊन राहिले, इथे असतील, हिंगोलीत असतील, किंवा अनेक वेळा जेव्हा मी दिल्लीलाही जाते तरी अजूनही ती लोक मला भेटतात. आणि त्यांच्यासोबत जे युवा काँग्रेसपासून काम करणारी जी मंडळी आहे ऑल ओव्हर इंडिया, तर बरेचसे लोक म्हणजे आजही सांगतात की साहब ने मुझे एमपी बनाया था, साहब ने मुझे एमएलए बनाया था, मंत्री बनाया था. तर असे खूप जे अटॅच्ड आहे त्यांच्याशी, ते आजही शेवटी काय असतं, मीन्स पॉलिटिक्स इज डिफरंट, पण ही माणुसकी असते, हे जे रिलेशन्स असतात हे तर फॉर एव्हरच असतात तुमचे. सो दे आर स्टील देअर. आणि ऑलमोस्ट सगळेजण माझ्यासोबत टचमध्ये आहेत, जुडलेले आहेत. आणि म्हणजे लांब लांब दुसऱ्या स्टेटमधले, म्हणजे काही MP मध्ये असतील, हिमाचलमध्ये असतील, हरियाणामध्ये आहेत, चंदीगडमध्ये आहेत, काही तर USA वगैरे मध्ये सुद्धा आहेत. पण ते कधी पण म्हणतात, भाभी आप सिर्फ बताना, वी आर जस्ट अ फोन कॉल अवे फॉर यू. तर खरोखरच म्हणजे माझ्या हजबंड 46 इयर्सचीच लाईफ जगले, पण एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये त्यांनी किती माणसं तयार केली आणि किती उभी केली. आज एवढा मोठा फोर्स आहे. तर ह्या गोष्टीत म्हणजे खरोखरच आय एम रिअली प्राऊड ऑफ हिम. भाजपमध्ये आल्यानंतर तुम्हाला ट्रोल केलं गेलं, टीका केली गेली, याकडे तुम्ही कसं पाहता? ऍक्च्युली पक्ष बदलल्यानंतर ट्रोलिंग होणं हा नेहमीचाच विषय, मीन्स दॅट इज फॉर एव्हरी लीडर. मी त्या गोष्टीकडे इग्नोर केलं. काही गोष्टी कसं असतं, अज्ञानात सुख असतं म्हणतात तसं, त्याच्यामुळे मी त्याकडे फार बघितलंच नाही. मी माझं काम करत राहिले आणि पुढे जात राहिले. आणि मी ठरवलंच होतं, म्हणजे इट्स व्हेरी इमॅच्युअर टू कशावर तरी आपण रिॲक्ट करणं किंवा कमेंट करणं, त्यापेक्षा आपण आपलं काम चालू ठेवायचं. हे सगळं एक वेळ आली आणि आपोआप थांबलं. आणि आज तीच लोक म्हणताय की ताई तुम्ही बरोबर केलं ताई. बऱ्याच लोकांचे आज तर रिॲक्शन आले की तेव्हा जे म्हणायचे की चूक केली, गलती कर दी, हे काय केलं, समजतं की नाही तुम्हाला, अशा पद्धतीने जे म्हणायचे ते आज खरोखरच म्हणताय की नाही ताई तुमचं डिसिजन राईट होतं. तुम्हाला ज्यावेळी तुम्ही आलात भाजपमध्ये, त्यामुळे तुम्ही त्यावेळी तुमचं जे आमदारकी होती ती तुम्ही बाजूला ठेवून तुम्ही आला होता, त्यामुळे पोटनिवडणूक ज्यावेळी झाली त्यावेळी साहजिकच वाटत होतं सगळ्यांना की पुन्हा एकदा तुम्हाला संधी दिली जाईल. पण ह्या सगळ्यापेक्षा लोकांना ज्यावेळी तुमचा प्रवेश झाला त्यावेळी अनेकांना असं वाटायला लागलं होतं की कदाचित 29ला तुम्हाला लोकसभेसाठी तुमचा विचार केला जाईल, कारण तसं नेतृत्व आणि ती लेगसी नक्कीच तुमच्याकडे आहे. तर काय वाटतं 29च्या दृष्टीनं तसे काही प्रयत्न किंवा तशी काही मोर्चे बांधणी
करणार का किंवा माझं आवडेल का मुळात उभं राहायला लोकसभेला? माझं काम हिंगोली जिल्ह्यामध्ये तर चालूच असतं आणि हे MLCच्या संधीच्या माध्यमातून तर आम्ही सगळीकडेच काम करू शकतो. ही खूप मोठी संधी आहे आणि इतके वर्ष मी हिंगोली लोकसभेत साहेबांसोबतही काम केलेलंच आहे आणि पक्षाने जर विचार केला तर मला तर नक्कीच आवडेल. आय विल बी ऑन द फोरफ्रंट टू, कारण शेवटी इलेक्टोरल पॉलिटिक्स करणं कोणालाही आवडतं आणि आय विल ऑल्सो लाईक टू बी देअर. इफ पार्टीने जर माझा विचार केला तर मला नक्कीच आवडेल. हिंगोली जिल्ह्यामध्ये भाजपचं संघटन जे आहे ते अधिक बळकट करण्यासाठी म्हणून तुम्ही काय एफर्ट्स घेताय किंवा काय तसे प्रयत्न चालले आहेत की भाजपचं संघटन तिथं भाजप मोठी झाली पाहिजे यासाठी? आता आम्ही प्रत्येक ग्राउंड लेवल पासून प्रत्येक गावागावामध्ये ते शाखा निर्माण करणं, एक संघटन करणं आणि परत त्याचबरोबर महिलांच्या, विशेष करून महिलांच्या वेगळ्या शाखा निर्माण करणं. कारण महिला शक्ती जर एकत्र आली तर खूप मोठा बदल घडू शकतो, हे आपण अलीकडच्या काळात पाहिले. आणि त्याचबरोबर आज युवा शक्तीला सुद्धा विसरून चालणार नाही, कारण जर तुम्ही पर्सेंटेज ऑफ आपल्या पॉप्युलेशन पाहिलं तर युवा शक्तीचं जवळजवळ जास्त प्रमाणात आज युवक वर्ग आहे. तर त्यांच्यावर सुद्धा कॉन्सन्ट्रेट करून त्यांना सुद्धा पॉलिटिक्समध्ये कशा पद्धतीनं सामावून घेता येईल आम्ही जिल्ह्यामध्ये, तो सुद्धा प्रयत्न करणार आहोत. आणि बाकी आमचे नेते ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करतील तसं संघटन वाढवून पुढच्या काळामध्ये आम्ही आमची वाटचाल करून भाजपला तिथे कशा पद्धतीनं एक नंबरचा पक्ष बनवता येईल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. हिंगोली लोकसभेचे आता खासदार नागेश पाटील आष्टीकर आहेत. तिथं ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे, तर तिथं भाजपची ताकद ही अधिक बळकट कशी करता येईल असं तुम्हाला वाटतंय? नाही, मुळात हे आव्हान वाटतं का? ऍक्च्युली तिथं महाविकास आघाडीच्या वतीनं नागेश पाटील आष्टीकर साहेबांनी निवडणूक लढवली होती आणि तुम्ही जर बघितलं असेल तर जास्तीत जास्त सगळ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मिळूनच ती निवडणुकीमध्ये हे केलं, कारण तेव्हा ठाकरे पक्षाचे फार कोणीच तिथं जास्ती नव्हते आणि काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त तुम्ही जर चेक केले बूथ वाईज सुद्धा तर पूर्ण ह्याच्यामध्ये, आणि जर तुम्ही हिंगोलीमध्ये आमच्याकडे 6 विधानसभा येतात तर पूर्ण 6 विधानसभेमध्ये एकाही विधानसभेमध्ये ठाकरेंचा आमदार नाहीये. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकणार नाही की त्या भागामध्ये ठाकरेंची ताकद आहे. ते त्यावेळेस एक वेव होता लोकसभेच्या वेळेस आणि त्या वेवमध्ये ही सीटं आली तर आपल्याला सुद्धा माहिती असेल. परंतु आताचं जर पिक्चर बघितलं तर ते पूर्णपणे बदललेलं आहे आणि ह्याचा निश्चितच आम्हाला 29 मध्ये फायदा होणार आहे आणि आता येणाऱ्या काळात 29 मध्ये महायुतीचंच वेव येणार आहे आणि जास्तीत जास्त खासदार हे महायुतीचे आणि भारतीय जनता पार्टीचे असतील. बरं, ह्या सगळ्यामध्ये जो कळीचा मुद्दा आहे की तो म्हणजे महिलांचं प्रतिनिधित्व. तुम्हाला असं वाटतं का की आता लोकसभेमध्ये जे पारित होऊ शकलं नाही महिला विधेयक, ते जर महिला विधेयक पारित झालं असतं तर महिलांसाठी अधिक सुवर्ण संधी असती? हो, नक्कीच. कारण जास्तीत जास्त महिलांना राजकारणामध्ये येण्यासाठीची एक वाट उघडी झाली असती, एक दरवाजा उघडला असता. कारण तुम्ही जर बघितलं तर पंचायत राजमध्ये आज बऱ्याच महिला येऊ शकताय, कारण महिला रिझर्वेशन तिथं आहे. मग सरपंच असतील महिला, जिल्हा परिषद, पंचायत समिती, अनेक महिला आज काम करताना आपल्याला दिसत आहे. तर मग विधानसभा आणि लोकसभामध्ये सुद्धा महिलांना येऊ दिलं पाहिजे होतं. परंतु आता हे 2/3 मेजॉरिटी नसल्यामुळे मला वाटतं 54 मतांमुळे ते लोकसभेमध्ये हा कायदा पारित होऊ शकतो नाही. हे खरोखरच सर्व महिलांसाठी एक दुर्भाग्यच आहे आणि महिलांच्या वतीने आज मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या गोष्टीचा निषेध करते. आणि खरोखरच भाजप पक्षाने जर तुम्ही पाहिलं तर आजच्या या MLCच्या निवडणुकीत सुद्धा 2 महिलांना संधी दिली, म्हणजे 33% त्यांनी दिलेला आहे आम्हाला. जरी तो कायदा नसला तरी भाजपनं मात्र ते पाळलं आणि 2 महिला दिल्या. खरोखरच नारी वंदन कशा पद्धतीनं करावं, नारीला कसं पाठबळ द्यावं आणि लाडक्या बहिणींना कसे सांभाळावं, हे आमचे लाडके देवाभाऊ निश्चितच सर्वात आपले कार्यक्षम मुख्यमंत्री आहे आणि त्यांनीच आम्हाला ही हिंमत दिलेली आहे आणि पाठबळ दिलं आहे. तुम्ही काँग्रेसचं एक वर्किंग स्टाईल पाहिलं, तुम्ही आता भाजपमध्ये आलेला होतात आणि ज्या काळात तुम्ही भाजपमध्ये आला तेव्हा आमदारकी नव्हती पण तुमचं काम चालू होतं आणि आता आमदारकी मिळालेली आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्या वर्किंग स्टाईल मधला डिफरन्स कसा वाटतो तुम्हाला?
म्हणजे सध्या जी काँग्रेसची राज्यातली वर्किंग स्टाईल आहे आणि जी आता भाजपची वर्किंग स्टाईल आहे याच्यातला फरक? खूप मेजर डिफरन्स आहे वर्किंग स्टाईलमध्ये. म्हणजे मी प्रदेश लेवल पुरतं सांगेल तर प्रदेश काँग्रेसचं आणि प्रदेश भाजपचं जर वर्किंग स्टाईल पाहिलं तर प्रदेश काँग्रेसचा समन्वयच नसायचा. त्याचप्रमाणे जर तुम्ही भाजपचा प्रदेशचं बघितलं तर अगदी म्हणजे ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याला सुद्धा फोन असतात, त्यांच्याकडून इनपुट घेतलं जातं. परत वेळोवेळी VC मध्ये सगळ्यांना इन्व्हॉल्व केलं जातं. काय त्यांचे प्रश्न असतील ते मांडता येतात. त्याचप्रमाणे वेळोवेळी मीटिंग्स लावल्या जातात, कार्यक्रम लावले जातात. म्हणजे थ्रू आउट द वीक काही ना काही चालू असतं. तसं काँग्रेस पक्षामध्ये असं फार काही काम होताना दिसत नव्हतं आणि कुठेतरी तो लॅक्युना आहे हे दिसतंय. आणि इकडे म्हणजे तुम्हाला एवढं बिझी ठेवतात की तुम्हाला यू आर कंटिन्युअस इन दॅट वर्क आणि मग तो कार्यकर्ता तसा घडत जातो आणि त्याच्यामुळेच आज ह्या पक्षाची इतकी ताकद वाढत चाललेली आहे. सो हे काँग्रेसनं कुठेतरी भाजपकडून शिकलं पाहिजे. खरंच आहे का? मला असं वाटतं की काँग्रेस कुठेतरी आपल्याच माणसांना मागे खेचण्यामध्ये मागे होत गेली असं वाटतं तुम्हाला? हो, त्याबद्दल बोलायला खरं म्हणजे मी खूप लहान आहे, परंतु असा अनुभव मला सुद्धा आहे. कारण मी तर अगदी एक नवीन होती, विधवा होती. म्हणजे आय वॉज नॉट म्हणजे कॉम्पिटिशन फॉर एनीबडी. तरी मला म्हणजे मी जेव्हा पहिल्या वेळेस MLC होत होती त्यावेळेस सुद्धा मला जो स्ट्रगल झाला तिथूनच माझे पंख छाटून टाकायचा जो प्रयत्न केला गेला. सो म्हणजे दिस इज अ रिअली बॅड फेज ऑफ पॉलिटिक्स असं म्हणावं लागेल. आणि हे बाकी त्यावेळी हे सगळं सहन करताना वाटलं की आता राजकारण सोडून द्यावं असं वाटलं? खचत होती, पुन्हा बॅकफुटवर येत होती, पुन्हा हिमतीनं पुढे जात होती. स्ट्रगल चालू होतं आणि सक्सेस मिळाला. परंतु जे लोक त्याच्यात सक्सीड नाही होऊ शकत ते बॅकफुटवर येऊन जातात आणि असे अनेक लोक मी बघितलेत काँग्रेसमध्ये सुद्धा. आणि हे इंटरनल पॉलिटिक्समुळेच तो प्रॉब्लेम होत आहे. सो तिथे कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे. परंतु कसं असतं, जसं खूप बारीक लक्ष वरच्या नेत्यांचं असणं गरजेचं आहे, जिल्हा वाईज किंवा तालुका वाईज. तर तसं लक्ष काँग्रेसमध्ये दिसत नाही. म्हणजे जसं भाजपमध्ये एव्हरी ग्राउंड लेवलपर्यंत लक्ष आहे तसं काँग्रेसमध्ये होताना दिसत नाही. तर प्रदेशमधनं काहीतरी तसं त्यांनी चेंजेस करून त्यांची वर्किंग स्टाईल बदलली पाहिजे आणि ॲटलिस्ट छोट्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, तरच काँग्रेस स्ट्रॉंग होऊ शकते. अदरवाईज इट इज बियॉन्ड रिपेअर नाउ, आय शुड से दॅट. हो ना, म्हणजे काँग्रेसचा जो एक डाऊनफॉल चालू झाला आणि मुळात विचार नाही, हा एक मोठा भाग वाटतो तुम्हाला ह्याच्यामध्ये? लोकांना विचार देणं आवश्यक आहे, बरोबर, कार्यकर्ता घडवणं आवश्यक आहे, पण तो घडलाच गेला नाही गेल्या काही काळामध्ये. किंवा घडणाऱ्याला किंवा वाटलं की हा जाऊ शकेल पुढे तर लगेचच आहे. हो, डाऊनफॉल आहे इतका. आता म्हणजे आजचीच जर परिस्थिती बघितली तर फक्त 16 आमदार होते त्यांच्याकडे आणि त्यांना ना राज्यसभेमध्ये त्यांना सीट मिळालं नाही आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा त्यांना सीट मिळू शकलं नाही. इतका मोठा पक्ष आज इतक्या लो लेवलला येऊन आलेला आहे. तर कुठेतरी आता तरी यांनी सुधारलं पाहिजे असंच मला म्हणणं. मी खूप लहान आहे, मी म्हणू शकत नाही, पण प्रदेशवाल्यांनी विचार केला पाहिजे आणि कुठेतरी चेंजेस झाले पाहिजे. नाहीतर मग अजून परिस्थिती विकट होईल अँड थिंग्स विल गो आउट ऑफ कंट्रोल. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये तुम्ही आहात, तुम्हाला काय वाटतं की पुढच्या राजकीय महत्वाकांक्षा काय? तुम्हाला राज्यस्तरावर काम करायचंय की तुम्हाला देश पातळीवर काम करायचंय? काय कुठे वाटतं की आपण कुठं केलं पाहिजे काम अधिक? सध्या तर मी माझ्या जिल्ह्यामध्ये काम करणं खूप खुश आहे, आनंदी आहे. कारण मी हिंगोली जिल्ह्यातच जवळजवळ 25 वर्षापासून राहत आहे आणि मला तिथेच काम करायला आवडतं. परंतु बाकी पक्ष जो काही आदेश देईल, पक्षाला माझ्यासाठी जे काही योग्य आहे असं वाटेल, तर आय एम रेडी टू वर्क एनीवेअर दे आस्क मी टू वर्क. नक्कीच. पण मला एक सांगा की ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत होत्या, तुम्ही राजकारणामध्ये होता, तुमचा मुलगा शिकत होता, मुलगा CA करतो आहे, मुलगी 10वी, तर त्यांचं सुद्धा प्रेशर होतं. मग त्यांचा कधी अभ्यास घेणं किंवा काय असं ही कर्तव्य कधी पार पाडत होतात त्या काळामध्ये?
मी युजली माझ्या मुलांना रात्री वगैरे आम्ही मग सोबत डिनर घेतो आणि मग नंतर आम्ही अभ्यासाची पुस्तकं काढतो बाहेर रात्री घरी अजूनही तुम्ही आल्यावर. अभ्यास घेता मुलांचा? आता मुलाचा घ्यायची वेळ नाहीये, त्याचं मी त्याच्या सीएच्या एक्झाम्स होईपर्यंत, एंट्रन्स एक्झाम आणि इंटरमिडिएट एक्झाम्सच्या वेळेस मग त्याचा अभ्यास घेण्या म्हणण्यापेक्षा वी यूज टू सिट टुगेदर आणि मग त्यांनी काय काय केलं किंवा आय विल आस्क हिम क्वेश्चन्स, ही विल आन्सर मी, अभ्यास झालाय की नाही. आणि मग युजली परीक्षेच्या दिवशी मात्र मग रात्री 2-3 वाजेपर्यंत जागून मग दोघंही रिव्हिजन करायचो, कारण कसं मग नाही तर मग तो झोपून जायचा. सो ते अभ्यास घ्यायचा आणि मग नंतर तो पेपरला जाऊन यायचा. सो तिथपर्यंत केला. आणि मुलीचं मी अजूनही अभ्यास घेते, रात्री 1 ते 2 तास अभ्यास घ्यायची मी तिचा. पण हे आपल्याला सवयीच असतं म्हणजे सगळ्यात. दिस इज पार्ट ऑफ अवर लाईफ. तुम्ही एमबीबीएस केलं, त्या काळात वाटलेलं की आपण डॉक्टर व्हावं, कुठे आता राजकारण किंवा असं कधी वाटलं? किंवा कधी असं मनात असं वाटतं की अरे राहून गेलं की ते प्रॅक्टिस किंवा काय, किंवा घरी प्रॅक्टिस कधी करायचं का की हे नका खाऊ ह्याच्याने असं होईल किंवा काय? राजीवजींना कधी सल्ले किंवा असं काही असायचं त्या काळामध्ये? घरी डॉक्टरकीचे सल्ले? घरी ऍक्च्युली आता म्हणजे छोटे मोठे आजार जे काही झालं तर असं कधी डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आलीच नाही. घरच्या घरीच मी, मुलं असतील, साहेब असतील, सगळ्यांना घरीच ट्रीट करून घ्यायची. आणि बाकी खाण्यापिण्याकडे, डायटिंगकडे असं फार काही विशेष आम्ही लक्ष दिलं नाही. पण यू शुड गो फॉर न्यूट्रिशियस फूड, गुड एक्सरसाइज, एवढं मात्र आम्ही सगळेच जण पाळतो. अँड बी फिट. म्हणजे टचवूड, बट आय एम ऑल्सो नाव 50, बट आय हॅव नो डायबिटीज, नो शुगर, आय एम टोटली फिट. तर वी गो फॉर अ फिटनेस थिंग एव्हरी डे, आम्ही, माझी मुलं सगळे, आणि वी आर व्हेरी हेल्दी. आणि एक खूप मोठा धडा शिकलो आम्ही, जे कोरोना काळामध्ये साहेबांचं अचानक ते असं झाल्यामुळं, हेल्थ इज वेल्थ. त्याच्यामुळे हेल्थकडे लक्ष देणं हे फार महत्वाचं आहे. बाकी कुठलीही गोष्ट महत्वाची नाही आयुष्यामध्ये. मेन इज हेल्थ, कारण सर सलामत तो पगडी हजार. सो सगळ्यांनी आपली हेल्थ पहिले जपावी. त्या काळात ती जी एक फेज होती की ते रिकवर होतील किंवा काय असं वाटत होतं, कारण तुम्हाला ते मेडिकल आणि या सगळ्या गोष्टी कळत होत्या, काय असा एक फेज होता की वाटलं की आता काही कळत नाहीये काय होईल किंवा काय असं? ऍक्च्युली खूप पॅनिक फेज होता तो. आणि सगळे मेडिकल रिपोर्ट्स आणि सगळं ते हेच दाखवत होते की तुम्हाला कळत होतं रिपोर्ट्स बघून बियॉन्ड रिपेअर. पण कुठेतरी ते असतं ना की नाही, ही इज गोइंग टू लिव्ह, नथिंग इज गोइंग टू हॅपन, कुछ नाही हो सकता उनको, असं ते लास्ट मोमेंट पर्यंत वाटत होतं की ही विल बी आउट ऑफ दिस अँड एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. अँड वी हॅड टू फेस ऑल दॅट. आणि मला असं वाटतं देशाने एक चांगला नेता देश मुकला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्यांचं कामच इतकं अफाट होतं. आणि त्यानंतर तुम्ही ती लेगेसी कंटिन्यू केलेली आहे. तुम्ही देखील मला असं वाटतं भिंगरीसारखं फिरताय सगळी हिंगोली आणि काम करताय, लोकांच्या मध्ये राहताय, तळागाळातल्या लोकांसाठी, महिलांसाठी म्हणून तुम्ही आवाज उठवताय, त्यांचे प्रश्न मांडताय. तर तुम्हाला ह्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप खरं तर शुभेच्छा. आजचा दिवस खास याच्यासाठी आहे की आजच त्यांची आमदारकीवर मोहर लागलेली आहे. आणि आजच्या दिवशी मोहर लागल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा आपल्या स्टुडिओमध्ये येऊन हा इंटरव्ह्यू दिलेला आहे. त्याबद्दल तुमचे अनेक धन्यवाद. खरं तर थँक्यू. तुमचे आणि तुमच्या चॅनलचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं खूप मनमोकळ्या तुमच्याशी गप्पा मारत्या आल्या, कारण तुम्ही फार मोकळ्या ढाकळ्या आहात. तुम्ही जशा आहात बाहेर तशाच आतूनही आहात. त्यामुळे देर इज नथिंग हिडन और असं काही वेगळं पर्सन नाहीये. किंवा एक असं असतं ना की नेता, जो लोकांच्या समोर एक नेता जातो तो एक असतो. तुम्ही फारच साध्या आहात आणि अशाच तुम्ही साध्या राहा. तुम्हाला असं कोणी सांगायचं का की तुम्ही असेच राहा आणि जसं तुम्ही आहात? माझे हजबंड नेहमी म्हणायचे की यू आर व्हेरी इनोसंट आणि मला तू अशीच राहिलेली आवडेल नेहमी. आणि म्हणून मी अशीच राहून गेली. मी नाही तर माझे हजबंड मला तसं पॉलिटिकल तयार करू शकत होते, बिकॉज वी वॉज अ व्हेरी गुड पॉलिटिशियन. परंतु ते म्हणायचे खूप साधी भोळी ही अशीच राहिलेली छान वाटते म्हणून. आणि देन आय एम ऑल्सो हॅपी विथ वॉट एव्हर आय एम. आणि आता इतकं हाफ ऑफ द लाईफ इज ऑलमोस्ट गॉन. त्याच्यानंतर माणूस नाही बदलू शकत, स्वभाव बदलत नसतो. हाऊ यू आर तसंच तुम्ही पुढे जातात. ही सगळी जडणघडण ही पहिल्या काळातच होत असते.
आणि ज्यावेळी राजूजी ह्या फेजमधून जात होते, मुलांची काय अवस्था होती? मुलांना तुम्ही कसं धीर देत होतात किंवा समजवत होतात की ही विल बी फाईन ऑर समथिंग? हो, मुलगी माझ्या सोबतच हॉस्पिटलमध्ये होती. आम्ही दोघं राजीवजींसोबत तिथे होतो आणि मुलगा गावाकडे आमच्या आईसाहेब गावी होत्या म्हणून त्याला तिथे ठेवलं होतं. तोही लहानच होता आणि त्यावेळेस दोघांनाही मी सांगत होती की नाही पप्पा आ जाएंगे, डोंट वरी. आणि त्यांना म्हणजे मम्मी जे म्हणते तसं असते. सो लोकांनी काही सांगू, म्हणजे शेवटच्या दिवशी सुद्धा वेन ही एक्सपायर्ड आणि मग आम्ही त्यांना घेऊन तिथून निघालो, मी आणि माझी मुलगी. तर मी मुलाला सांगितलंच नव्हतं की असं काही झालंय. आय सेड ही इज देअर, यू डोंट वरी. तर लोक त्याला सांगू लागले की नो, युअर फादर इज नो मोर. बट ही सेड नो, आय डोंट बिलीव्ह. Till my mama says I don't believe. My mama said he is there and she is going to bring him alive. तर लास्ट मोमेंट पर्यंत he didn't believe. मग नंतर जेव्हा मी पोचली मग अँड देन आफ्टर, बिकॉज काय तो तिथे एकटाच होता. सो आय डिडंट वॉन्ट हिम टू गो इन टू दॅट स्टेज ऑफ एनी सायकोलॉजिकल थिंग. आणि म्हणून मी त्याला तोपर्यंत सांगितलंच नाही. अँड देन वेन आय वेंट बॅक आय वॉज ऑलवेज देअर फॉर हिम. सो पण तो काळच खूप कठीण होता. मुलीसाठी पण मुलगी सोबतच होती. शी वॉज सीइंग द बॉडी, शी वॉज क्राईंग. ते म्हणजे लास्ट नाईट सुद्धा आम्ही तिथेच होतो. जोपर्यंत त्यांनी जीव सोडला तोपर्यंत आम्ही तिथेच होतो. सो इट वॉज अ व्हेरी बॅड टाइम फॉर हर ऑल्सो, फॉर मी ऑल्सो. ते शेवटपर्यंत वाटतच नव्हतं की असं काही होईल. असं वाटायचं मिरॅकल होईल अँड ही विल बी बॅक. शी वॉज इन टियर्स. शी वॉज ऑल्सो व्हेरी मच अटॅच्ड विथ हर फादर. पण आणि त्यानंतर तुम्ही इतकं सांभाळलं त्यांना आणि आता तिची 10वी झालेली आहे, तर ती आता कुठल्या फॅकल्टीकडे जाईल किंवा तिच्यासाठी काही तिचे प्लॅन्स? शी इज डिसाइडिंग इट, अजून फिक्स नाही. तिला वाटतं की आईसारखं डॉक्टरी किंवा ह्याकडे यावं असं वाटतंय तिला? नाही, मेडिसिन मध्ये तिचा इंटरेस्ट नाहीये. मे बी आताच्या मुलांचं फार बदललेलं आहे सगळं. आणि त्यांचं क्लिअर असतं, त्यांना माहिती असतं त्यांना काय व्हायचं. आणि आता खूप सारे फॅकल्टीज सुद्धा आले आहेत, पूर्वी नसायचे. पूर्वी खूप कमी करिअर ऑपॉर्च्युनिटीज होत्या. बट नाव देअर इज अ वाईड स्पेक्ट्रम ऑफ करिअर ऑपॉर्च्युनिटीज. सो त्यांना ऑप्शन्स खूप आहे, एक्सपोजर खूप आहे. आणि परत आताच्या मुलांना फ्रीडम पण आहे की दे कॅन डिसाइड फॉर देमसेल्फ. सो वॉट एव्हर शी चूज, शी विल चूज अ गुड करिअर फॉर हरसेल्फ. आय एम देअर टू सपोर्ट हर फॉर एनिथिंग शी वॉन्ट्स टू डू. माझं काम एक मदर म्हणून आणि आता एक मदर आणि फादर म्हणून, आय एम डबल डेकर नाव. सो तिला जे काही करायचं असेल त्यामध्ये मी तिला सपोर्ट करणं आणि ते मी करणार. तर तुमची ही जी काही तारेवरची कसरत होत होती की घर सांभाळायचंय, मुलं आहेत आणि राजकारणात देखील ती लेगेसी सांभाळायची आहे, तर मग असं असताना तुमचा मुलगा देखील आता CA करतोय, मग तो असायचा का आईला मदत करायला सभेमध्ये किंवा कशात? ऍक्च्युली त्याचे वडील जेव्हा एक्सपायर झाले तो ही वॉज जस्ट 16 आणि तेव्हा तो पुण्याला बिशप्स कॅम्पमध्ये होता. आणि नंतर मग तेव्हापासून तो घरी आला तर ते मला सोडून तो गेलाच नाही, कारण तेव्हा त्यांनी जे मला कोलॅप्स झालेलं पाहिलं. सो ही सेड मम्मा आय विल नॉट लिव्ह यू. त्याला मी बऱ्याच वेळा म्हटलं की तू चांगल्या कॉलेजमध्ये जा, तिथे शिक, नंतर हे कर. बट ही नेव्हर लिव्हड मी. आणि 10वीला त्याला 99% मिळाले. बिशप्स मध्ये ही वॉज टॉपर. बट स्टील ही डिडंट गो बॅक टू हिज स्कूल, कॉलेज. आणि मग त्यांनी घरी राहूनच शिकण्याचा निर्णय घेतला आणि ऑनलाईन शिक्षण पूर्ण केलं. आणि ऑनलाईनच त्यांनी मग त्याचं CA एंट्रन्स असेल, परत 11वी 12वी आणि मग एंट्रन्स आणि नंतर इंटरमिडिएट CAचं सगळं त्यांनी माझ्यासोबत राहूनच कम्प्लीट केलं घरीच, म्हणजे कॉलेजला न जाताच. आणि त्या पिरियडमध्ये मग मला माझा हा जो काही पॉलिटिकल संघर्ष होता, साहेब गेल्यानंतर मला 2-3 महिन्यानंतर मग जाग आली असं म्हणावं लागेल. आय केम आउट ऑफ ऑल दॅट की नाही, वी हॅव टू स्टँड अप अगेन, असं हारून चालणार नाही. आणि मुलांसाठी तरी आणि आईसाठी, कारण माझ्याशिवाय या तिघांचं कोणीच नव्हतं. सो आय हॅव टू स्टँड अप बॅक. आणि मग मी पुन्हा जी सुरुवात केली त्याच्यामध्ये माझ्या मुलांनी मला खूप सपोर्ट केला. आणि मग पहिल्यांदा जेव्हा मी दिल्लीला गेली तर म्हणजे 10 जनपथला जाणं, आजही अनेक लोक असे काँग्रेसमध्ये जे 10 जनपथला पोचू शकत नाही. पण मग माझ्या मुलांची सोबत साथ घेऊन आम्ही तिथपर्यंत गेलो. कसं पोचलो, खूप स्ट्रगल केला अँड वी फायनली रीच देअर. आता तेव्हापासून म्हणजे प्रत्येक गोष्टामध्ये माझे मुलं माझ्या सोबत आहे.
आणि प्रत्येक ठिकाणी मग राहुलजी असतील, सोनियाजी असतील, कुठलीही मीटिंग्स असेल, कुठल्याही पक्षाच्या इथे असतील, प्रत्येक नेत्याकडे जाताना प्रदेशमध्ये पण आम्ही जेवढे जिथे काही गेलो, परत हिंगोली जिल्ह्यात पण मी काही दिवस थोडं इतकं आय वॉज नॉट इन अ स्टेट म्हणजे प्रॉपर, तर तो माझ्यासोबतच असायचा तेव्हा फिरताना, पण आम्ही कार्यक्रम अटेंड करायचो, सगळे जयंती करायचो, हे करायचो, तर तो माझ्या नेहमी सोबत असायचा त्या काळामध्ये. आणि फॉर द पास्ट 2-3 इयर्स त्यांनी मला खूप सपोर्ट केला. पण मग नंतर त्याला मी म्हटलं आता एक स्टेज येते की ही हॅज टू डू हिज CA आर्टिकलशिप, कारण CA आर्टिकलशिप प्रत्यक्ष केल्याशिवाय तुम्हाला तो एक्सपिरियन्स येत नाही आणि ते सर्टिफिकेट पण मिळत नाही. सो मग त्याला आम्ही मागच्या वर्षीपासून इथे CA आर्टिकलशिपला ठेवलेलं आहे. आणि आता आय एम ऑल्सो क्वाईट आउट ऑफ ऑल दॅट कोमॅटर स्टेज आणि क्वाईट बॅक टू नॉर्मल इन माय लाईफ. शेवटी आठवणी असतात, दुःखद आठवणी असतात, हृदयात असतात, पण त्यांचं काम घेऊन पुढे जायचं असं मी ठरवलंय आणि ते दुःख आता मागे ठेवलंय आणि नाऊ आय एम स्ट्रॉंग इनफ टू फेस ऑल दॅट. आणि म्हणून आता ही इज डुईंग हिज फायनल आर्टिकलशिप. पण आता इथे असताना सुद्धा मुंबईत जेव्हा केव्हा मी येते, मुंबईत मी नेत्यांकडे जात असेल किंवा कोणाला भेटीगाठी करायला जात असेल, आवर्जून मी त्याला घेऊन जाते, जेणेकरून त्यालाही काही गोष्टी बघायला मिळतात, शिकायला मिळतात, ती त्याची ट्रेनिंगच होते. आणि कसं असतं, शेवटी बिलॉंगिंग टू अ पॉलिटिकल फॅमिली, आणि आज जर त्याचे वडील असते तर वडिलांनी नक्कीच त्याला या क्षेत्रामध्ये पुढे आणलं असतं. तर त्यांचं जे ते स्वप्न आहे ते आता म्हणजे माझ्या खांद्यावर आहे आणि मला ते पूर्ण करणं आहे. आणि म्हणजे मुलगाच नाही तर मी माझ्या मुलीला सुद्धा हळूहळू त्याच पद्धतीने ट्रेन करते, कारण आता महिला आरक्षण आज न उद्या येणारच आहे. सो गर्ल चाइल्ड असो किंवा सन असो, आय डोंट माइंड, पण दोघांनी चांगल्या पद्धतीनं राजू सातव यांचं वारसा पुढे चालवावा, त्यांचं नाव पुढे न्यावं, ह्यासाठीच मी आज जो काही माझा स्ट्रगल आहे ते करत आहे. आणि मुलगा पण CA झालेला आहे, तर मग त्याचं काम कसं चाललंय तुमच्यासोबत? तो पण पक्षाचं काम करतोय, काय चाललंय? नाही, तो आता सध्या CA फायनल इयर मध्ये आहे आणि आर्टिकलशिप करतोय मुंबईला नमन ट्रेड्स मध्ये. आणि त्याचं आता हे झाल्यानंतर मग तो बॅक होम हिंगोलीत येऊन मग बाकी माझ्या सोबत इतर बाकी जो बिझनेस असेल, इन्स्टिट्यूट, ॲग्रिकल्चर, या सगळ्यामध्ये पहिले फिट होईल आणि मग त्याचबरोबर मग बाकी हळूहळू काम तो शिकेल आणि सुरू करेल. आणि तसं तर मला असं वाटतं लहानपणापासून त्याने हे सगळं पाहिलेलं आहे, बाळकडू तर घरात. आहेच आणि वडिलांचे जीन्स आहेत. सो नक्कीच. तर तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही भाजपमध्ये आलात तेव्हाच चर्चा सुरू झाली होती की 29ला तुम्ही लोकसभेच्या कॅन्डिडेट असाल म्हणून, आणि ह्यावेळीची लोकसभा कदाचित लढाल म्हणून तुम्हाला आपण त्यासाठी शुभेच्छा देऊया तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि करिअर वाईजही शुभेच्छा. आणि तुम्हाला करिअर आणि प्लस मुलं असा दोन्ही संगम एकत्र किंवा ती कसरत एकत्र करायची आहे, त्यामुळे त्यासाठी देखील अनेक शुभेच्छा. आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्वाच्या दिवशी तुम्ही येऊन आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल अनेक धन्यवाद. थँक्यू सो मच. माय प्लेजर. कॉफीमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.